कालच्या पाठात आपण पाहत होतो वेद अखिल धर्म मूलम, की सर्व धर्माचं वास्तविक जर मूळ काय असेल तर सर्व धर्माचं मूळ म्हणजेच वेद. मग वेद म्हणजे काय? तर वेद म्हणजे सत्ता अथवा ज्ञान. संपूर्ण चराचरामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराचीच सत्ता आहे. परमेश्वराच्या सत्तेव्यतिरिक्त या ठिकाणी दुसरी कोणतीही सत्ता नाही. याचं ज्ञान आपल्याला जो ग्रंथ देतो त्याला आपण वेदशास्त्र असे म्हणतो. मग पुढे आपण पाहत होतो या वेदामध्ये पुढे प्रामुख्याने मूळ वेद जो होता, हा मूळ वेद आद्याय सर्ववेदानां ऋग्वेदाय नमो नमः. ऋग्वेद हा मूळ वेद आणि ह्याच ऋग्वेदाचे भगवान वेदव्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, त्याला आपण ज्याप्रमाणे म्हटलो त्याप्रमाणे हे 4 विभाग पाडले. त्यानंतर त्याची 6 अंगे वेद आणि वेदांग. आपल्याकडे शिकण्याची गुरुकुलामध्ये जी परंपरा होती ही कशी होती? तर वेद 6 महिने वेदाचं अध्ययन आणि 6 महिने वेदांगाचं अध्ययन. म्हणजे ज्यावेळेस श्रावण महिन्याची येणारी पौर्णिमा, तिथे एक श्रावणी म्हणून येते. त्या श्रावणीमध्ये आपण उपाकर्म करतो. उपाकरण करतो म्हणजे आपलं जानवं आपण यज्ञोपवीत बदलतो. म्हणजे त्यापासून 6 महिने पुढे वेदांगाचं अध्ययन आणि पुन्हा 6 महिने वेदाच्या संहितेचं अध्ययन, असं 6 12 महिने एका वेदाचं संहितेचं आणि अंगाचं अध्ययन, असं 12 वर्ष झाल्यानंतर त्याचा एक वेद पूर्ण होतो अंगासहित. तेव्हा त्याला त्या वेदाचा जो अर्थ आहे, जो आपण म्हणतो, जो आपण काल पाहत होतो की काय वेदामध्ये सांगितलं आहे, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, हे त्याला त्यामधून प्राप्त होतं. त्यानंतर पुढे आपण काल पाहत होतो, पुढे उपांग आणि पुन्हा 4 उपवेद, असे एकंदरीत 18 हे जे ग्रंथ आहेत, हे 18ही ग्रंथ 4 वेद, 6 वेदांग, 4 उपांग आणि 4 उपवेद, असे 18 हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ आपल्या सर्व शास्त्राचा मूलभूत आधार आहे. आणि याच्याच अनुषंगाने तत्सम म्हणजे त्यानंतर येणाऱ्या कोणतेही आचार्य असो, जगद्गुरु शंकराचार्य असो, रामानुजाचार्य असो अथवा अन्य कोणतेही आचार्य असो, या सर्वांनी त्या अनुषंगाने म्हणजेच वेदाला मूल प्रमाण मानूनच ज्यांनी आपले ग्रंथ लिहिलेत तेच ग्रंथ आम्ही ग्रहण करतो. म्हणून माऊलींनी सुद्धा ज्यावेळेस ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला, त्याच्या पहिल्या ओवीमध्येच माऊली सांगतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, की ज्ञानेश्वरीच्या द्वारे मी जो सिद्धांत या ठिकाणी प्रगट करणार आहे, हा सिद्धांत कोणता प्रगट करणार आहे, तर तो सिद्धांत म्हणजे वेद प्रतिपाद्या. वेदामध्ये जो सिद्धांत प्रगट केलेला आहे तोच सिद्धांत मी या ठिकाणी प्रगट करणार आहे. आणि शेवटी सुद्धा मला म्हणतात, म्हणून दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. कुठल्याही ग्रंथाचा आरंभ आणि शेवट हा एक असावा.
वेद प्रतिपाद्या यानी माऊलींनी आरंभ करून जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, जो पहिल्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलं वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या, तो सुसंवेद्या कोण ते माऊलींनी शेवटी सांगितलं आत्मरूपा, की तुला स्वतःच्या आत्मतत्वाचं दर्शन घ्यायचं आहे, तुला नाही तर संपूर्ण विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. हे संपूर्ण जे विश्व आहे हे संपूर्ण विश्व स्वधर्मरूपी सूर्य जो आहे तो स्वधर्मरूपी सूर्य हे संपूर्ण विश्व पाहू. म्हणजेच वेद असो, ऋषी मुनी साधू संत या सर्वांनी जो आम्हाला मार्ग घालून दिला आहे, हा सर्वांचा मार्ग एकच आहे, जीवदशेपासून ब्रह्मदशेपर्यंत घेऊन जाण्याचा. आणि म्हणून काल आपण पुन्हा पाहत होतो, कालचा विषय थोडा गंभीर असल्यामुळे त्याची थोडक्यात प्रस्तावना करून आपण पुढे जाणार आहोत, की पुन्हा वेदामध्ये संहिता, ब्राह्मण आणि उपनिषद अथवा आरण्यक आपण ज्याला म्हणतो, असे 3 भाग पडतात. पहिले जे 2 भाग आहेत संहिता आणि ब्राह्मण, याला आपण पूर्वमीमांसा शास्त्र म्हणतो, म्हणजेच कर्मकांड असे म्हणतो. आणि उत्तर जो भाग आहे ज्याला आपण आरण्यक असं म्हटलो, त्याच्यामध्ये उपनिषद येतात, त्याला आपण मोक्षशास्त्र अथवा उत्तरमीमांसा असं म्हणतो. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ह्या दोघांचाही अनुषंगाने अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे परस्पर भिन्न आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला वेदांत शिकायचा आहे त्यावेळेस ही गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे शास्त्र शिकत आहोत याचा अधिकारी, याचा विषय, याचा संबंध आणि प्रयोजन हे पूर्ण वेगळं आहे. आणि पूर्व म्हणजे कर्मकांडाचा अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे पूर्ण वेगळं आहे. त्यामुळे बरेचदा वेदांत शास्त्र शिकत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये काही पूर्वमीमांसेचे संशय येतात आणि ते आपण वेदांत शास्त्रामध्ये मिक्स करतो आणि आपण म्हणतो की असंही चालतं. असं चालत नाही. वेदांत शास्त्र हे वेदांत शास्त्रच आहे. याचा अधिकारी शमाधी षटक संपत्ती जो आहे, त्याचा अंतःकरण शुद्ध आहे, ज्याला जीवनामध्ये परमेश्वर प्राप्तीची पूर्ण तळमळ आहे मनामध्ये, की माझ्या जीवनामध्ये मला बाकी काही नको, फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्त होणे हेच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. विवेक, वैराग्य, शमाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व सांगितलं. मग मुमुक्षुत्व म्हणजे काय? मोक्तुम इच्छा, परमेश्वर जाणण्याची इच्छा अतिशय तळमळीने. ही ज्यावेळेस आपल्याकडे असेल त्याच वेळेस आपण त्या शास्त्राचे अधिकारी होऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे उत्तरमीमांसा अथवा मोक्षशास्त्राचा अधिकारी, संबंध आणि प्रयोजन आणि फळ हे अत्यंत वेगळं आहे. मोक्षशास्त्र हे फक्त आणि फक्त ज्याला परमेश्वर जाणण्याची इच्छा आहे, माझं स्वरूप काय हे जाणण्याची ज्याची इच्छा आहे. आपण व्यवहारामध्ये प्रामुख्याने 2 शब्दांचा वापर करतो. एक आस्तिक आणि दुसरा शब्द आहे तो नास्तिक. मग आस्तिक म्हणजे कोण आणि नास्तिक म्हणजे कोण याच्यावर आपण कधी विचार करतो का? तर आपल्या
सर्वसामान्य कल्पनेतून आपण एवढाच विचार करतो की आस्तिक म्हणजे जे देवदर्शन घेतात, गंध, जप, पूजा आदी ज्यांचा व्यवहार होतो ते सगळे आस्तिक, आणि अशा प्रकारे जे व्यवहार करत नाही ते सगळे नास्तिक. परंतु आपल्याला आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचा वास्तविक अर्थ पहिला समजून घेतला पाहिजे. मग आस्तिक म्हणजे कोण? देहाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आत्म्याचं अस्तित्व जे अंगीकार करतात ते सर्व आस्तिक. मग त्यांना त्याचं स्वरूप माहिती नाहीये, परंतु या देहाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणीतरी राहतो की तो जातो आणि येतो, ज्यासाठी आपण देह गेल्यानंतर सुद्धा 10वा 12वा श्राद्ध आदी क्रिया करतो. कोणासाठी? तो देह जरी गेला तरी त्याच्यामध्ये जो राहत होता त्यासाठी या सगळ्या क्रिया. मग त्याचं स्वरूप त्याला माहिती असेल नसेल ही गोष्ट वेगळी, परंतु देहाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी अन्य वस्तू आहे असे जेवढे जाणतात हे सर्वच्या सर्व आस्तिक म्हणायला काही हरकत नाही. आणि देह म्हणजेच आत्मा, म्हणून खाओ पिओ आणि मजा करो या अनुषंगाने जे राहतात ते सगळेच्या सगळे नास्तिक. आणि म्हणून आपण आस्तिक आहोत का नास्तिक आहोत याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा. कारण आपण देहाच्या व्यतिरिक्त जीवाचं असो आत्म्याचं असो हे अस्तित्व आपण सगळे मान्य करतो, म्हणून आपण सगळेजण आस्तिक. आणि म्हणून असे जे आस्तिक आहेत की देहाच्या व्यतिरिक्त जे जीवाचं म्हणा किंवा आत्म्याचं, जोपर्यंत त्याला आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण त्याला जीवात्मा म्हणत असतो. कारण का? तर अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः शास्त्र सांगतं. अज्ञान अवस्थेमध्ये आल्यामुळे त्याला आपण जीवात्मा ही संज्ञा दिली. आणि म्हणून अशा प्रकारे जो जीवाचं अस्तित्व मान्य करतो त्याच्यासाठी म्हणून हे संपूर्ण शास्त्र. कळलं का? शास्त्र का शिकायचं, शास्त्राचा विचार का करायचा? तर त्या व्यतिरिक्त जे जीवात्मा हे आपण मान्य करतो आणि म्हणून त्यासाठी म्हणून आपण शास्त्र शिकतो. मग त्याचं स्वरूप काय? ज्याला आम्ही जीवात्मा जीवात्मा असं म्हणतो त्या जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप काय? त्याचं स्वरूप तर शास्त्र सांगतं सच्चित आनंद स्वरूप. तो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. परंतु मी जर पाहिलं तर मी पाहतोय या संसार चक्रामध्ये माझं स्वरूप जर पाहिलं तर मी सारखा दुःखीच होतोय. मग हा दुःखी जीवात्मा सच्चित आनंद स्वरूप आत्मा कसा होईल? मग तो कसा होईल हे आम्हाला शास्त्र सांगतं. आणि म्हणून याच्यासाठीच वेदांत शास्त्राची प्रक्रिया या ठिकाणी आचार्यांनी सांगितली. आणि म्हणून जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी काल सांगितल्याप्रमाणे की वेदांतामध्ये प्रवेश करण्याकरता म्हणून सोपे सोपे असे काही ग्रंथ आरंभिक जे लिहिले त्याला आपण प्रकरण ग्रंथ असं म्हणतो. मग त्या प्रकरण ग्रंथाच्या माध्यमातून काही
प्रकरण ग्रंथातून आचार्यांनी वेदांताची प्रक्रिया सांगितली. जसं तत्वबोध आहे, आत्मबोध आहे, यामधून प्रक्रिया सांगितली. तात्विक शब्दांचे अर्थ त्यामधनं आचार्यांनी सांगितले. काही प्रकरण ग्रंथाच्या माध्यमातून आचार्यांनी आम्हाला साधनेचा मार्ग सांगितला की आम्हाला साधना कशी केली पाहिजे. काय साधना आहे? वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम, हा साधना पंचकम. ही साधना कशी करायला पाहिजे आपल्याला. काही ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराची भक्ती अथवा संसाराचं यथार्थ स्वरूप आचार्यांनी सांगितलं. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, जो आता आपण ग्रंथ पाहणार आहे याच्यामधून आचार्यांनी काय सांगितलं की हे जीवा, तुला काय केलं पाहिजे? परमेश्वराची भक्तीच केली पाहिजे. वास्तविक पाहता हा जो संसार जो आहे, हा संसार काय आहे? हा मूलभूत दुःखालाच कारण आहे आणि हे सगळे आपण अनुभवत असतो. संसार शब्दाचीच व्याप्ती अशी सांगते, सम्यक सरति इति संसारः. सरति म्हणजे आपण म्हणतो सरति सरति, सर सर हा मराठीमध्ये आपण शब्द बरेचदा वापरतो. मग सर म्हणजे काय? सर म्हणजे आपण म्हणतो काय? पुढे चल, पुढे चल. देवदर्शनाला आपण कधी गेलो आणि लाईनीमध्ये ज्यावेळेस आपण उभं राहतो त्यावेळेस आपण काय पुढच्याला काय म्हणतो? पुढे सर, पुढे सर, पुढे सर. पुढे सर म्हणजे काय? चल पुढे हो, पुढे हो. आणि म्हणूनच जो सम्यक सरती पुढे 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 जात राहतो तो संसार, म्हणजे जो जीवाला कधीच प्राप्त होत नाही. फक्त आपल्याला वाटत राहतं की एवढं झाल्यानंतर बास, आता एवढं झालं की विषय संपला, आता मी काय करणार? मग मी साधना करणार, मी भक्तिमार्गावर जाणार. परंतु पुन्हा काहीतरी नवीन गोष्ट पुढं उभी राहते, त्याच्यामध्ये पुन्हा तो गुरफटत जातो. म्हणजेच अशा प्रकारे ज्याप्रमाणे रेशमी किडा असतो, तो काय करतो? स्वतःच्याच शरीरातून एक विशिष्ट द्रव्य काढून, तो रेशम काढून त्याच्याभोवती काय होतो? तो स्वतःच गुरफटत 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 जातो. त्याप्रमाणेच हा जीव काय करतो? त्या संसाराच्या माध्यमातून हे करायचंय, उद्या ते करायचंय, परवा ते करायचंय, या सगळ्या गोष्टी करत 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 स्वकर्मसूत्रेण ग्रथितो हि जीव, की आपलं जे कर्म आहे तोच काय करतो? त्याने स्वतःला काय करतो? तो बांधत 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 राहतो. आणि म्हणूनच संसार म्हणजे जो कधीही संपत नाही तो संसार. मग संपतं कोण? जो संसार करतो तो संपतो, पण संसार संपत नाही, कारण तो त्याच्यानंतर त्याच्या मुलाला धरतो. ही आहे वास्तविक संसाराची खरी व्याख्या, की जो कधीच संपत नाही तो संसार. आणि म्हणून जोपर्यंत सांसारिक गोष्टीचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळणार नाही, की संसार म्हणजे हाच संसार आहे, याच्या व्यतिरिक्त काही संसार नाही. यावत वित्तो उपार्जन सक्तः तावन् निज परिवारो रक्तः पश्चात जीवति जर्जर देहे वार्तान कोपी न पृच्छति गेहे. हे संसाराचं वास्तविक स्वरूप शंकराचार्य पुढे जाऊन सांगतात 3-4 श्लोकात. जोपर्यंत तुम्ही पैसे कमवण्यासाठी समर्थ आहात, तावन निज परिवारो रक्तः, तोपर्यंतच तुमचा परिवार तुमच्यावर प्रेम करतो. पश्चात जीवती जर्जर देहे, ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवण्याचं सामर्थ्य तुमच्यामधलं संपतं, वार्तान पृच्छति गोपी न गेहे,
त्या घरामध्येच तुम्हाला कोणीही विचारत नाही. हे वास्तविक संसाराचं स्वरूप आहे. हे आचार्यांनी सांगितलंय. आज नाही, 1200 वर्षापूर्वी आचार्यांनी वास्तविक संसाराचं काय स्वरूप आहे, का जोपर्यंत आम्हाला संसाराचं वास्तविक स्वरूप कळणार नाही तोपर्यंत आम्ही पारमार्थिक विषयामध्ये आमची प्रगती करू शकत नाही. आता मग आम्ही काय करतो, दोन्ही चालू ठेवतो. संसार पण चालू राहायला पाहिजे, परमार्थ पण चालू राहायला पाहिजे. परमार्थ एके परमार्थ, परमार्थ असेल तर परमार्थच चालू राहिला पाहिजे. तरच तो परमार्थ आपल्याला पहिलं तीराला घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून जोपर्यंत मग संसारामध्ये असणारं दुःख, या गोष्टीमुळे मला दुःख होतंय. लहान मुलांचं जसं असतं की त्यांना काय होतं, एखाद्या गोष्टीपासून जेव्हा दुःख होतं त्यावेळेस ते तिकडे जात नाही. अरे इथं जायला नको, इथं गेल्यावर काय होतं, मला मार मिळतो, मला अमुक होतं, मला तेमुक होतं. मग काय करतो तो, त्या बाजूला जात नाही. तसंच इथं आपल्याला पारमार्थिक साधकाला जोपर्यंत संसारामध्ये असणारं दुःख कळत नाही तोपर्यंत तो परमार्थाकडे जात नाही. परमार्थ म्हणजे परमार्थच झाला पाहिजे जीवनामध्ये, त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आली नाही पाहिजे. म्हणजे म्हणून संतांचा परमार्थ तो परमार्थच होता, त्याच्यामध्ये दुसरी गोष्टच येते. आम्हाला वाटायचं तो संसार आहे, तुकाराम महाराजांचा संसार वाटायचा आम्हाला, परंतु आम्ही जो संसार करतो महाराजांचा जो संसार होता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. ज्यावेळेस ज्वारीचं शेत राखायला गेल्यानंतर गुरांनी सगळं ध्वस्त केलं, परंतु पाटलांनी काय केलं, महाराजांवर पुन्हा आक्षेप घेऊन की माझं एवढी ज्वारी होत होती, मला तेवढीच पाहिजे, हा आक्षेप घेतला. भगवंताच्या कृपेने त्याच्याहीपेक्षा जास्त ज्वारी पांडुरंगाने त्या ठिकाणी दिली. पाटलांनी स्वतःचा हिस्सा घेतला आणि बाकीची ज्वारी जेवढी होती महाराजांच्या घरी पाठवून दिली. आणि पाठवून दिल्यानंतर महाराज ज्यावेळेस माझ्या घरी ज्वारी आली म्हणून त्यांनी स्वतःच्या घरात ठेवून घेतली नाही, तर जेवढी होती तेवढी सगळ्यांना त्यांनी वाटून टाकली. राहिली सायली स्वतःच्या बायकोला वाटलं अनेक दिवसाने माझ्या नवऱ्याने काहीतरी कमवून आणलं म्हणून आज चांगल्या काहीतरी भाकरी करून खायला घालते, म्हणून त्यातली 1-2 किलो तिने घरामध्ये नेली दळली. दळल्यानंतर बाहेर आलेली ज्वारी तोपर्यंत सगळी संपून गेली. आणि एक याचक शेवटी त्या ठिकाणी आला की महाराज मला काहीतरी द्या. तर ते पीठ सुद्धा जे दळलं होतं ते पीठ सुद्धा त्याला दिलं. म्हणजे स्वतःसाठी काही न ठेवणे हा संसार आहे त्यांचा, हा पारमार्थिक संसार आहे. आम्हाला जर विचारलं आमच्या घरामधलं एवढीचं काही तेलाचं भांडं किंवा एका तेलाची वाटी शेजाऱ्याला द्यायची म्हणते तर आम्ही देतो का? नाही दे. हा फरक आहे संसारामधला. म्हणून त्यांचा जो संसार होता हा संसार पारमार्थिकच होता. तो आम्हाला फक्त तो संसार दिसत होता, पण त्यांच्या दृष्टीने तो पारमार्थिकच रस्त्यावर चालत होते. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु आद्य शंकराचार्य भजगोविंदम हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून वास्तविक ज्याला संसारामध्ये जी आसक्ती आहे, ही आसक्ती सोडण्याकरता, घालवण्याकरता आणि परमार्थाची गोडी लागण्याकरता अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये, अतिशय रसाळ आणि अतिशय गोड, फार साधे आणि सोप्या शब्दामध्ये आचार्य हा ग्रंथ सांगतो. या ग्रंथाला दुसरं मोह मुद्गरा स्तोत्र असंही याला दुसरं एक नाव शास्त्रामध्येच आहे. मोह म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपण मोहात आहोत संसाररूपी. मुद्गरा म्हणजे मुष्टी मारणे, ताडण करणे. स्तोत्र म्हणजे आपल्या सर्वांवर जो सांसारिक मोह आलेला आहे, जी सांसारिक आसक्ती आलेली आहे, त्या सांसारिक आसक्तीवर आचार्य या स्तोत्राच्या द्वारे काय करतायत, प्रहार करण्याचं काम करतात. म्हणून
याला मोह मुद्गरा स्तोत्र असं सुद्धा म्हटलं जातं. या स्तोत्राच्या विषयी आख्यायिका पण सांगितली जातात. काही गोष्टी सांगितल्या जातात की या स्तोत्राची रचना आचार्यांनी कशी केली. तर त्या संदर्भात अशी कथा सांगितली जाते की आचार्य ज्यावेळेस काशीमध्ये राहायला होते त्यावेळेस नित्य गंगा स्नान करण्यासाठी आचार्य पहाटे गंगेवर जायचे. आणि ज्यावेळेस पहाटे गंगा स्नान करण्यासाठी आचार्य जायचे त्यावेळेस ज्या रस्त्याने आचार्य जायचे त्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर घराच्या बाहेरच्या बाजूला बसून एक वृद्ध ब्राह्मण संस्कृतचा धातुपाठ करत असतो. या स्तोत्रामध्ये जे आहे नही नही रक्षती डुक्कृं करणे. डुक्कृं करणे हा संस्कृतमधला धातुपाठ आहे. डुक्र धातूमधला कृ म्हणजे करणे त्याचा अर्थ होतो. पण हा धातुपाठ संस्कृतमध्ये धातूचे सगळे पाठ करायला लागतात. म्हणून हा धातूचा पाठ हा वृद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाठ करत होता. आचार्य जाता येता 2-4 वेळेला त्यांनी ते त्यांच्या निदर्शनास आलं. आणि म्हणून आचार्य ज्यावेळेस त्यांना त्याची अतिशय करुणा आली, कारण आता हे जे वय आहे हे वय त्याचं कसलं आहे ते परमेश्वराची भक्ती करण्याचे वेळ आहे. आणि या वयामध्ये हा धातुपाठ करून संस्कृतचा काय करणार. म्हणून त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी असणारी करुणा या स्तोत्राच्या रूपामध्ये बाहेर पडली. म्हणून आचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. त्याला मूर्ख म्हणतात. मूढमते म्हणजे अरे तुझी बुद्धी मूढ झाली आहे का. हे काय तू चालवलंयस. संप्राप्ते सन्निहिते काले की आत्ता काय झालेलं आहे संप्राप्त म्हणजे जवळ अतिशय निकट लगेच सन्निहित एका क्षणात. कोण काले. काल काय झालाय एका क्षणामध्ये तुला कधीही घेऊन जाणार आहे. संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुक्कृं करणे. आणि अशा वेळेस तू जो हा धातुपाठ इथं करत बसला आहे डुक्कृं करणे हा धातुपाठ तुझं रक्षण करणार नाही. मग तुझं रक्षण कोण करेल. तर तुझं रक्षण फक्त आणि फक्त भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. फक्त भगवान परमेश्वर गोविंदच तुझं रक्षण करू शकतो. आणि म्हणून आता तू काय कर या बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत थोडक्यात त्या वृद्ध ब्राह्मणाला दिलेला उपदेश आम्हा सर्वांनाच लागू पडतो. की काय कर तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून आता तरी भज गोविंदम परमेश्वराची भक्ती कर. पारमार्थिक मार्गामध्ये ये. असा सुंदर उपदेश म्हणजे सर्वांना पारमार्थिक मार्गामध्ये येण्याचा उपदेश सर्वप्रथम आचार्य या श्लोकातून करतात. तुम्हाला